पूर्ण होणारच नाही आहे. आता इतक्या विशेषता तुमच्या ठीक आहे. तर साकार बाबा असताना त्यांनी पाहिलं होतं की अनेक भक्त लोक जे आहेत ते भक्त लोक अतिशय मग्न होऊन देवतांची पूजा करतात, शक्तींची पूजा करतात, परंतु ज्यांना आपण मम्मा म्हणतो त्या मम्मा या पृथ्वीवर अवतरलेल्या आहेत याचा बाकी कोणी विचार करत नाही किंवा त्यांना ते माहीत पण नाही आहे. याचं त्यांना खूप वाईट वाटायचं आणि त्यामुळं त्यांना असं वाटायचं ह्या लोकांना हे कधी समजणार आहे की या पृथ्वीवर देवता अवतरलेले आहे. तर ते काय करायचे, काय होतं हे जगदीश भाई देखील असेच म्हणायचे. त्या लोकांना कसं सांगायचं, कारण त्यावेळेला या संस्थेबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप विरोध होता. मग सांगायचं तर सांगणार नाही, परंतु विरोधाभास कसा तुम्ही जरा विचार करा की ज्या वेळेला मम्मा बाहेर दिसायच्या त्यावेळेला लोक त्यांना नमन करायचे, ही कोणीतरी साध्वी आहे, कोणीतरी योगिनी आहे आणि म्हणून त्यांना ते नमस्कार करायचे, पाया पडायचे. परंतु ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या विद्यालयामध्ये त्या ज्ञान घेतात किंवा कार्य करतात तिथं बाकी त्यांचा विरोध होता. म्हणजे किती विरोधाभास होता असं मी म्हणते. तर मम्मांचं गुण जर पाहिलं तर एक दृढता होती त्यांच्यामध्ये, साक्षी भाव होता आणि न्यारीपण होता. आणि याच्यामुळंच छोट्या वयातली मम्मा काय झाल्या की या संस्थेच्या मुख्य प्रशासिका झाल्या. परंतु त्या इतक्या निश्चिंत असायच्या, इतक्या लहान वयातली मुख्य प्रशासिका असून एवढी मोठी जिम्मेवारी असून सुद्धा त्या अत्यंत निश्चित व्हायच्या की जो निश्चित राहू शकतो की जो त्या आपण म्हणतो ना ड्रामाच्या पट्ट्यावर जो अगदी पाय घट्ट करून जो उभा असतो ना तोच तो काय असतो की निश्चिंत झालेला असतो.